हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? मी तर ठीक आहे आणि तुम्ही पण ठीक असाल अशी मी अपेक्षा करते. तर चला आज करूया शेतीचा फेरफटका. बघा सोयाबीन, बघा कापूस बघा आमचा. आणि आज कोणतंच काम करायचं नाही आहे, आज फक्त शेतीचा फेरफटका करायचा आहे. तर बघा आता मी चालली आहे. भरपूर कामं आहे पडलेली आणि उन्हामुळे काही सुचत नाही आहे. आणि बघा मागे निंदन वगैरे केलं त्याच्यामुळे कचरा बिलकुल झालेला नाही आहे. हे बघा, हे कपाशीचं झाड आहे, लाच देऊन तुळवलं आहे पूर्ण झाड. असे लोक राहते. आता हे एक एक झाडाचं आम्हाला किती मोल आहे आमचं आम्हाला माहिती आहे. हे बघा, जायचं नाही असं नाही, पण लाच देऊन कशाला जायला लागते. साईडने गेलं तर काय होते. मग म्हणलं तर भांडणं होते, झगडे आणि भांडणं होते. एक एक हे बघा, हे झाड वारत आलं हे याच्यामुळे. हे बघा, एक एक झाडाचं किती मोल असते हे शेतकऱ्यांना समजते. हा रस्ता दिलाय लोकांना जायचा, हा रस्ता दिलाय असा, इथून हा एवढा रस्ता दिलाय. लोक यांनी असं पराठीच्या मदतीने जाते ना, अशी पाय मारतात. हे झाड असं खराब झालं, अशी कंडिशन आहे. आणि रस्त्यात जाता जाता काकू भेटल्या. कामं होते आता, इथं फवारणी चालू होती. हो याच लागते. तुमचं ऑल कुठं आहे? हो का? हो कुठं म्हणजे रोजच्या तिथं काय का रोग पडला म्हणजे कायचा रोग होता? हो खूपच रोग पडला ना, आमच्या याच्यावर पडला. आम्ही हो धान्य हो हो का. ते काकू आहे बाजूची, फवारणी आहे त्यांच्यावर, ते गुंड घेऊन चालले आहे. गुंडांनी पाणी भरायला लागते, म्हणजे कसं एकट्या माणसाचं काम नाही राहत. त्यांचा मुलगा आणि ते काकाजी फवारणी मारते आणि काकू आहे ना पाणी काढून देते त्यांना. चला आता आपण आपलं काम करू. हा बघा कोवड्याचा वेळ येतो, मला कोवडे दाखवते. कोवडे लागून नाही. आणि आता कोवडे छोटे छोटे लागले आहे आणि पुन्हा 1-1.5 महिन्याने बघा कोवडे लागले. वेल असा बहरून जाईल, खूप भरभरून कोवडे लागते इथं. कारण ही जमीन कशी खारी आहे, गावची खारी आहे, त्याच्यामुळे आहे ना इथे कापूस पण चांगला होतो. आणि कोणतेही झाड लावा, वांगे पण आहे बाजूला. आणि कोवडे जसे वालाच्या शेंगाची वेलं तर कसं भरभरून निघते. शेंगा राहो कोवळे राहो कोणतंही छान लागते. तर बघा आता छोटे छोटे लागले आहे आणि नंतर 1-1.5 महिन्यांनी खूप मोठे होतात हे. तर तेव्हा पण मी तुम्हाला दाखवणार आहे नंतर. आणि हा बघा मांडव टाकला आहे. सोयाबीन किती वाढून आला आहे बघा, माझ्या कंबरेपर्यंत सोयाबीन आहे. आणि हे बघा हे बघा शेंगा किती लागलेल्या आहे. चलपा आहे, आता शेंगा भरायच्या आहे. नारळवर आहे आता सोयाबीन. आणि बघा इथपर्यंत सारखा पाऊस असल्यामुळे इथपर्यंत वाढून आला आहे. आणि नियोजन पण चांगलं आहे आमचं, त्याच्यामुळे छान असं वाढून आलं आहे. पण आता एक रोग आला आहे कोणता तरी, तर फवारणी आणि तिकडे फवारणी चालू आहे. कारण का सोयाबीनवर येलो मोजॅक नावाचा रोग आला आहे. आणि बघा येलो मोजॅक रोग आल्यावर कसे होते पानं, हे बघा असे पिवळे पानं आले आहे. आणि अगर फवारणी मारली नाही तर या शेंगाई सल्फा तर बिलकुल शेंगाला धरतच नाही. जे धरले आहे त्याही पूर्ण जळून जाते. तर हे बघा अशा प्रकारे. आणि तिकडे किशोरची फवारणी सुरू आहे. आणि मी उन्हामुळे खूप त्रासली आता, कारण कसं ऊन खूप आहे, त्याच्यामुळे पाणी पिऊन घेतलं भर उन्हामध्येच. आणि आज मी कोणतंच काम करणार नाही आहे, कारण कसं उन्हाचा जरा काही खूप आहे ना. आज थोडंसं मला तेवढं काही तब्येत चांगली वाटत नाही, त्याच्यामुळे फक्त आज फेरफटकाच करू आपण. आणि हे बघा सोयाबीनवर फवारणी सुरू आहे. आणि बघा अशा पद्धतीची फवारणी सुरू आहे सोयाबीनवर.
पण माहीत नाही का होते दरवेळेस तसं आहे. सुरुवातीला खूप छान असे झाडं वाढून येतात आणि बरोबर व्यवस्थित झाडं वाढून आले की फळं लागायच्या वेळेस म्हणजे शेंगा धराच्या वेळेस, नाळ धराच्या वेळेस असं काही ना काही होतं. ते बघा फवारणी मारत आहे किशोर सोयाबीनवर रोग पडला तर. ते बघा हे पिवळे पिवळे पाणी आता रोग फवारणी मारणं आवश्यक आहे, त्याच्यामुळे फवारणी आणि फवारणीचं औषध दाखवतो जरा तुम्हाला. आणि आमच्या संपूर्ण शेतामध्ये पाण्याची व्यवस्था आहे, पण या शेतामध्ये फक्त पाणी नाही. तर आम्ही पाणी बघा जे घर दिसत आहे तुम्हाला ट्रॅक्टर दिसत आहे तिथे आमची मामाजी राहते, त्यांच्याकडूनच आम्ही पाणी पाणी असं पाणी घेत पाणी बघा इथे पाणी आहे एवढं. आणि हे संपलं का परत पाणी लागतं, त्यांच्याकडून आम्ही पाणी विकत घेतो. जेवढे ड्राम लागले त्या ड्रामाप्रमाणे त्यांनी पैसे घेतात आमच्याकडून. हे बघा आता आम्ही जेवण करत आहोत. तर आता आम्ही इथे जेवण करायला बसलो. फुलगोबीची भाजी आणली आहे, वरण भात पोळ्या आणल्या आहे. तर स्वराच्या पप्पाचा डबा तिकडे दिला आहे मी. त्यांनी म्हणाले, त्यांनी व्हिडिओमध्ये काही जेवण करत नाही, जेवण म्हणजे व्हिडिओमध्ये आलेच नाही आत्तापर्यंत ते. तर मी तिकडे बसतो म्हणे, तुम्ही इकडल्या साईडनं, त्याच साईडनं आमच्याच बाजूलाच बसले आहे ते. तर ते तिकडे जेवण करत आहे आणि आम्ही इकडे जेवण करत आहोत. तर ऊन खूप आहे आणि 2-3 दिवस आभाळ होतं तर काही नाही वाटलं, पण या 2 दिवसामध्ये खूप ऊन पडत आहे. आणि ऊन वाढलं त्याच्याकरता चिडावाई भरपूर आहे, चिडचिड खूप वाटते उन्हामध्ये. आभाळात कामं करायला काही सोपं जाते, पण उन्हामध्ये कामं करायला खूप कठीण जाते. तर आता आम्ही जेवण करून घेतो. आम्ही जेवण करत आहोत. फुलगोबीची भाजी आहे, बघा सोयाबीनचे झाडे आहे मागे, आणि हे टेंबडीचं झाड आहे मागे. मला वाटते मागे 15-20 दिवसाच्या आधी एक व्हिडिओ आहे माझा, तिथे हे झाड दिसतात तुम्हाला. इथेच जेवतो आम्ही. पहिलं निंदन सुरू होतं कपाशीला, तेव्हा आलो होतो आम्ही इथं या वावरात. नंतर मग तिकडे त्या साईडला आहे बाकीचे वावर आमचे. आणि कपाशीची झाडं खूप वाढून आली आहे, मी तुम्हाला दाखवलं आहे मगाशी. कसं वाटत आहे वातावरण सांगा. ऊन वाढलं आहे खूप. मागे सारखा पाऊस होता आणि आता अचानकच खूप ऊन वाढलं आहे, तर जीव घाबरल्यासारखा होतो. ऊन वाढून आला आता. हे झाड आहे म्हणून बरं आहे, झाडामध्ये जेवण करायला लागलं. आणि मोबाईलच्या त्या मागच्या साईडला सोयाबीन आहे, ती दुसऱ्या साईडला आहे. आणि त्या साईडला परत आमचं सोयाबीन आहे, तिथे फवारणी चालू आहे. आणि आता चला आमचं जेवण होतच आलं आहे. आणि आता कसं सारखे कामं आहे शेतामध्ये. आता उद्यापासून तर आमचं रेग्युलर फवारणी राहील. 8 ते 10 दिवस रेग्युलर फवारणी आहे. कारण कसं 2-3 वावरामध्ये रोग आले आहे. सोयाबीनवर रोग आहे, कपाशीवर लाल्या पडला आहे, लाल पानं झाले आहे. तर चालतेच आता ते कामं. तर झालं आहे आता माझं जेवण. आता चला मी तुम्हाला किशोरचं घर दाखवते. बघा, तर बघा हे घर किशोरचं आहे. तुम्ही याच्या आधी बघितलं होतं, आतमधलं बघितलं समोरचं घर. या तुम्हाला दाखवते. हे बघा जुन्या पद्धतीचं बाथरूम. माताळूचं वेल आणि हे बाथरूम आहे त्यांचं. आणि हे घर बघा त्यांचं. हे पूर्ण घर आहे त्यांचं. राहते आणि इकडे किशोर राहते. आणि किशोरचे
म्हातार पण सगळ्यात जास्त खराब असते असं सगळेजण म्हणतात, पण ही गोष्ट खरंच खरी आहे. बघा, मी आल्याबरोबर ते जे आजोबा आहे, आजोबा म्हणजे किशोरचे जे वडील आहे, ते रडायला लागले कारण तब्येत चांगली नाही आहे आणि दवाखान्यात न्यायला कोणी नाही आहे. निराधाराचे पैसे भेटते, निराधाराच्या पैशावर त्यांचं आयुष्य आहे आणि निराधाराचे पैसे आले तरी त्यांना न्यायला कोणी नाही. म्हणजे किशोर वगैरे नेते म्हणा, पण आता त्यांचं घरगुती मॅटर आहे, मला तेवढं माहीत नाही. अशी परिस्थिती असते, भरपूर जागी असंच आहे. आता का म्हणायचं का नाही. आजी होती तर एवढी गती नव्हती, आजी गेली तर खूपच गती आहे. घरोघरी मातीच्या चुली तसंच असते. आता ज्याचं त्यालाच माहीत राहते. तर हा एक कुटार असा धुला, कुटार खराब नाही झालं पाहिजे याच्यासाठी वर्षभर इथे कुटार साठवून ठेवलं होते बैलासाठी. ते का बघा बैल तिकडे धुला बघा. त्यावर कसं असते, प्रत्येक घरचे लोक कोंबडे पोसतात. चिकन बाहेरून आणत नाही, घरच्या घरी पार्टी असते चिकनची तुमची. आणि हे बघा कोंबडे बघा किती आहे, मग तुम्हाला दाखवते. आता मला मी किशोरचं घर दाखवणार आहे पूर्ण. हा हे बघा TV आणि हे आहे किचन बघा. घरी खेळावरचं असं जीवन असते, कारण कसं आहे, घरचे पटपट कामं करून शेतात जावं लागते. लहानची मुलगी आहे, तिला शाळेत सोडावं लागते. तर म्हणून आता आणि खूपच चक्कर वाटत होती मला, तर लवकर फवारणी निपटून टाकली आणि आता मी घराकडे चालली आहे. बघा रस्ता आमच्या गावी जायचा असं आहे. तर बघा आता मी घरी चालली. रस्त्यात बघा तळ कसं भरला आहे, पहा अथांग असं पाणी आहे तळ्यामध्ये. सुंदर दृश्य आहे बघा, किती तळ भरून आहे. आणि रस्ता बघा चिखल वारलाय, आता जाते म्हणा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटीशी कमेंट करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.